मी सार्थक, 28 वर्षाचा. आमच्या या जुन्या गल्लीतल्या 3 मजली इमारतीत मी एकटा राहतो. दिवसभर ऑफिस, संध्याकाळी घरी येऊन थकलेल्या मनाने टीव्हीसमोर बसणं, रात्री उशिरा झोपणं. पण शेजारच्या फ्लॅटमधून येणारा आवाज मात्र रोज जागृत ठेवायचा. शेजारी राहतात काका, रमेश काका. सरकारी नोकरीतून रिटायर झाले, पण दारूचं व्यसन कधीच रिटायर झालं नाही. रोज संध्याकाळी 5:30ला त्यांचा आवाज यायचा. "अगं सुनीता, बाटली कुठे ठेवलीस?" मग काकूंचा कंटाळलेला, थकलेला आवाज पुन्हा, "आज तरी सोडा ना." पण काका ऐकायचे नाहीत. मग ओरडा, भांडण आणि शेवटी जोरजोरात घोरत झोप. काकू, सुनीता काकू. त्यांचं नाव ऐकताक्षणी एक मनात हलकासा स्पर्श जाणवायचा. वय 40च्या आसपास, पण दिसायला अजूनही त्या खूप आकर्षक होत्या. गोरी कांती, लांब काळे केस ज्यात रात्री दिव्याच्या उजेडात चमक दिसायची. मोठे डोळे, पण त्यात नेहमी एक रिकामेपणा. मी त्यांना काकू म्हणून म्हणायचो, पण मनातून कधीकधी सुनीता असंही हळूच पुकारायचो. मी पहिल्यांदा त्यांना जवळून पाहिलं ते एका संध्याकाळी. मी ऑफिसवरून आलो होतो, हातात बॅग. काका रस्त्यातच थोडेसे लडखडत होते. मी धावत गेलो आणि त्यांना आधार दिला. "काका, चला घरी जाऊया." काकूंनी दार उघडलं. त्यांचे डोळे पाणवलेले होते. "सार्थक बेटा, तूच नेहमी मदत करतोस. थँक्यू रे." त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे जाणं येणं वाढवलं. छोट्या-छोट्या गोष्टी. "काकू, दूध आणू का?" "काकू, भाजी आणले, घ्या ना." त्यांचा हसरा चेहरा बघून मला बरं वाटायचं. पण त्यांच्यात एक दुःख होतं, जे लपवता येत नव्हतं. एका रात्री मी बाल्कनीत उभा होतो. काकूंच्या स्वयंपाकघरातून दिवा लागलेला. त्यांनी साडी नेसली होती, केस मोकळे सोडले होते. "काका, आज दारू पिऊन ओरडत होते. तुझ्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालं." काकू काही बोलत नव्हत्या, फक्त गॅस बंद करून शांत उभ्या होत्या. मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटलं. एवढी चांगली, शांत, समजूतदार बाई का एवढं दुःख सहन करते? दुसऱ्या दिवशी मी त्यांचा चहा घेऊन गेलो. "काकू, चहा घ्या, मी बनवला आहे." त्यांनी आश्चर्याने बघितलं. "तू रे, एवढं काम कशाला?" पण त्यांनी चहा घेतला. आम्ही दोघं बाल्कनीत बसलो. काका झोपले होते. "काकू, तुम्ही कधी हसत नाहीत का?" मी विचारलं. त्यांनी हलकं हसत उत्तर दिलं. "हसते ना, पण आतून हसू येत नाही सार्थक. लग्न झालं तेव्हा खूप स्वप्न होते. पण काका दारू ठरवले. मुलगा अमेरिकेला गेला. तोही फक्त पैसे पाठवतो, बोलत नाही. मी एकटी." माझ्या मनात काहीतरी हललं. मी त्यांच्या हातावर हात ठेवला. "काकू, तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे ना शेजारी." त्यांनी माझ्या हाताकडे बघितलं. एक क्षण मौन. मग म्हणाल्या, "तू चांगला आहेस रे. तुझी बायको खूप नशिबान असेल." मी हसलो. "अजून बायको नाही काकू." त्यानंतर आमची बोलणी रोज व्हायला लागली. मी त्यांना माझ्या ऑफिसच्या गोष्टी सांगायचो. त्या आपल्या जुन्या आठवणी सांगायच्या. कधी-कधी आम्ही एकत्र टीव्ही बघायचो. काका दारू पिऊन पडले की मी त्यांना उठवायचा जायचो. काकू मला बेटा म्हणायच्या, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दिसायचा. मी मनात विचार करायचो, ही बाई इतकी एकटी का? मी त्यांना सुख देऊ शकलो तर? हा विचार सुरुवातीला फक्त सहानुभूतीचा होता, पण हळूहळू तो बदलला. त्यांच्या हसण्यात, त्यांच्या शांत स्वभावात, त्यांच्या केसात वासात मला एक आकर्षण जाणवू लागलं. मी स्वतःला समजायचो, ती काकू आहे सार्थक, असं विचार करू नको. पण रात्री झोपताना त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. एक संध्याकाळ खूप आठवणीत राहिली. पाऊस पडत होता. काकू दारू पिऊन रस्त्यातच पडले. मी त्यांना धावत गेलो आणि त्यांना उचललं. शरीर पूर्ण भिजलं होतं. काकूंनी दार उघडलं तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. "पुन्हा हे? मला आता कंटाळा आलाय सार्थक." मी काकांना आत झोपून दिलं. मग काकूंच्या खांद्यावर हात ठेवला. "रडू नका काकू, मी आहे ना." त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला. त्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती. आम्ही दोघं तसेच बसलो. पावसाचा आवाज आणि आमच्या शांतता. मी त्यांच्या केसातून ओले केस बाजूला केले. त्यांनी माझ्याकडे बघितलं. डोळ्यात पाणी आणि कृतज्ञता. "तू मला खूप आधार देतोस रे." त्यांचा आवाज हलका थरथरला. माझ्या मनात त्या क्षणी काहीतरी नक्की झालं. ही फक्त शेजारीण काकू नव्हती. ही एक स्त्री होती, जी वर्षानुवर्ष प्रेम आणि आधार शोधत होती. आणि मी मी हळूहळू तिच्या जवळ येत होतो. त्या रात्री मी उशिरा घरी आलो, पण झोप लागेना. मनात सुनीता काकूंचे डोळे, त्यांचा स्पर्श, त्यांचं दुःख सगळं गरगरत होतं. हळूहळू एक नवीन भावना जन्म घेत होती. प्रेमाची, आकर्षणाची आणि त्याचबरोबर एक छोटासा अपराधीपणाही. तो दिवस नेहमीसारखा सुरू झाला होता. ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर. मी थकलो होतो. घरी येताना रस्त्यात पाऊस सुरू झाला. मोबाईल वाजला, पण मी घाईत होतो म्हणून पिकअप केलं नाही. घरी पोचल्यावर बाल्कनीत उभा राहिलो. तेव्हा शेजारच्या रस्त्याकडे नजर गेली. काका रस्त्यात लडखडत होते, पूर्ण भिजलेले. कपडे चिंब आणि तोल पूर्णपणे गेला होता. मी तडक खाली धावलो. "काका, काका." मी ओरडलो. त्यांनी माझ्याकडे अस्पष्ट नजर टाकली. "सार्थक बेटा, घरी चल."
त्यांचा आवाज भडकलेला होता. मी त्यांचा हात खांद्यावर घेतला आणि हळूहळू वर घेऊन गेलो. शरीराचा आवाज दारूचा इतका तीव्र होता की मला उबळ आली. दार सुटावलं. काकूनी दार उघडलं. त्यांचा चेहरा पाहून माझं हृदय द्रवून गेलं. डोळे लाल झालेले, केस अस्ताव्यस्त आणि चेहरा पूर्ण निराशेने भरलेला. अरे देवा, पुन्हा हे. आज किती प्यायलेत हे. त्यांचा आवाज कापरा होता. मी काकांना आत नेलं. बेडवर झोपवलं. त्यांच्या कपड्यांमधून पाणी गळत होतं. मी त्यांना व्यवस्थित झोपून ब्लँकेट घातलं. काका लगेच जोरजोरात घोरायला लागले. काकू दारातच उभ्या राहिल्या होत्या. हाताने तोंड झाकून रडत होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो. काकू, रडू नका. बस झालं. मी आहे इथे. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी त्या माझ्या छातीवर डोकं टेकवलं आणि फुटल्या. सार्थक, मला काही काही सुचत नाही आहे रे. रोज हेच, असंच. मी काय केलं आताचं? का माझ्याशी असं वागतोय तो? मी त्यांना घट्ट मिठी मारली. काकू, तुम्ही काही चुकला नाहीत. काका आजारी आहेत. व्यसन आहे त्यांचं. तुम्ही खूप सहन केलं आहे. मी त्यांच्या पाठीवर हळूहळू हात फिरवत होतो. त्यांचं शरीर थरथरत होतं. पावसाचा आवाज खिडकीबाहेर वाढत चालला होता. आम्ही दोघं दिवाण्यावर बसलो. मी त्यांना पाणी आणून दिलं. त्यांनी प्यायलं आणि माझ्या हातात हात सोडला नाही. तू नेहमी येतोस, मदत करतोस. तुझ्यासारखा कोणी नव्हता माझ्या आयुष्यात. त्यांचा आवाज खूप हलका, भावनांनी भरलेला. मी त्यांच्या डोळ्यात बघितलं. काकू, तुम्ही एकट्या नाही आहात. आज रात्रभर मी तुमच्यासोबत बसतो. झोपू नका. बोलूया. त्या रात्री आम्ही खूप बोललो. काकूंनी आपल्या आयुष्याची गोष्ट सांगितली. लग्न झाल्यावर सुरुवातीचे दिवस कसे सुंदर होते. नंतर कसे बदलले. तो दारूला प्रेम करू लागला. मला विसरून गेला. मी मुलाला सांभाळलं, घर सांभाळलं. पण मला कुणी सांभाळलं नाही. मी त्यांचं ऐकत होतो. त्यांच्या हातावरून हात फिरवत होतो. मनात विचार येत होता, ही बाई इतकी एकटी का आहे? मी तिला आधार देऊ शकतो का? हा विचार फक्त सहानुभूतीचा नव्हता. त्यांच्याजवळ बसल्यावर त्यांच्या केसांचा हलका वास, त्यांच्या डोळ्यातला ओलावा, मला एक अनोखं आकर्षण जाणवत होतं. मी त्यांच्या केसात हात फिरवला. काकू, तुम्ही खूप मजबूत आहात. पण आता थोडंसं स्वतःसाठी जगायला शिका. त्यांनी माझ्या छातीवर डोकं टेकवलं. तुझ्याबरोबर असताना बरं वाटतं सार्थक. तुझ्या हातात एक वेगळीच ऊब आहे. आम्ही तसेच बसलो. मी त्यांना घट्ट धरून होतो. त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर. मी त्यांच्या कपाळावर हळू किस केलं. त्या थरथरल्या. सार्थक, हे हे काय करतोयस? जे माझं मन सांगतंय ते काकू. तुम्हाला दुःख होऊ नये असं वाटतं. मी कुजबुजलो. त्यांनी माझ्या शर्टला घट्ट पकडलं. आम्ही एकमेकांना जवळ घेतलं. शारीरिक स्पर्श प्रेमळ होता, आधार देणारा. मी त्यांच्या पाठीवर, हातावर हळूवार हात फिरवत होतो. त्या माझ्या मिठीत विरघळत गेल्या. रात्र पुढे सरकत होती, पण आम्हाला झोप येत नव्हती. मी तुला काय देऊ शकते सार्थक? मी तर तुझी काकू. त्यांनी लाजत विचारलं. तुम्ही स्वतःला द्या काकू. तुमचं प्रेम, तुमचं स्मित, तुमचा वेळ, बस. मी उत्तरलो. त्या क्षणी त्या माझ्या गालावर हात ठेवला आणि हळूहळू माझ्या ओठांजवळ आल्या. एक हलकी भावनिक किस. माझ्या शरीरात एक विद्युत शॉक गेला. आम्ही एकमेकांना घट्ट होतो. ओठ ओठांशी भेटले, पण प्रेमळ, हळू. काही क्षण आम्ही तसेच राहिलो. मी त्यांच्या कानात म्हणालो, मी तुम्हाला खूप आवडते स्मिता. त्यांनी माझं नाव घेतलं, सार्थक. आवाजात प्रेम आणि थोडंसं भय होतं. रात्रभर आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. बोलत होतो, मिठीत होतो, एकमेकांना आधार देत होतो. काका दुसऱ्या खोलीत घोरत होते आणि आम्ही या छोट्याशा दिवाणावर एक नवं जग निर्माण करत होतो. हळूहळू माझ्या मनात प्रेमाची ज्योत पेटली होती. ही फक्त सहानुभूती नव्हती, ही आकर्षणाची सुरुवात होती. सकाळ होईपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी शांतता दिसत होती. मी मनात म्हणालो, मी तुला सुख देईन सुनीता, कितीही किंमत द्यावी लागली तरी. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. सकाळी उठल्यावर मनात सुनीता काकूंचा चेहरा यायचा. मी ऑफिसला गेलो होतो, पण कामात मन लागत नव्हतं. सारखं त्यांचे डोळे, त्यांची मिठी, ती हलकीशी केस आठवत होती. मी स्वतःला समजावत होतो, सार्थक, त्या तुझ्या काकू आहेत. जास्त विचार करू नको. पण मन ऐकायचं नाही. संध्याकाळी घरी आल्यावर मी थेट त्यांच्याकडे गेलो. काका त्या दिवशी घरातच होते, पण दारू पिऊन बेडरूममध्ये पडले होते. काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी आत गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या गालावर हलकी लाली चढली. सार्थक, आलास? त्यांचा आवाज लाजरा होता. हो काकू, तुम्ही ठीक आहात ना? मी विचारलं आणि त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. मी त्यांच्या हातात छोटासा फुलांचा गुलदस्ता दिला. तुमच्यासाठी. त्यांनी फूल घेतलं आणि हसल्या. तू खरंच किती चांगला आहेस. आम्ही स्वयंपाकघरातच बसलो. काकू चहा बनवत होत्या. मी त्यांच्या मागे उभा राहिलो आणि हळूच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्या थरथरल्या, पण दूर सरकल्या नाहीत. काल रात्री मी काही चुकीचं केलं का सार्थक? त्यांनी हळू विचारलं. नाही काकू, ते चुकीचं नव्हतं.
तुम्हाला आधार हवा होता आणि मला तुम्हाला आधार द्यायचा होता. मी त्यांच्या कानात कुजबुजलो. माझा श्वास त्यांच्या गालाला स्पर्श करत होता. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि घट्ट धरला. त्यानंतर आमचे दिवस वेगळेच झाले. काकू दारू पीत असले की मी रात्री त्यांच्याकडे जायचो. आम्ही बाल्कनीत बसून बोलायचो, हसायचो. मी त्यांना माझ्या ऑफिसच्या गोष्टी सांगायचो. त्या आपल्या जुन्या आठवणी सांगायच्या. हळूहळू आमच्यातलं अंतर कमी होत चाललं होतं. एका रात्री पाऊस खूप जोरात पडत होता. काका बाहेर गेले होते. काकू एकट्याच होत्या. मी गेलो तेव्हा त्यांनी दार लावलं होतं. आज रात्रभर थांबशील का? त्यांनी लाजत विचारलं. मी होकार दिला. आम्ही दिवाणावर बसलो. मी त्यांना जवळ ओढलं. त्यांचं डोकं माझ्या छातीवर. मी त्यांच्या केसात हात फिरवत होतो. सुनीता, मला तू खूप आवडतेस. मी पहिल्यांदा त्यांचं नाव घेतलं. त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवला. सार्थक, मलाही तुझ्यासोबत खूप बरं वाटतं. पण मी वयाने मोठी आहे. समाज काय म्हणेल? समाजाला काय करायचं आहे? मी फक्त तुझ्या सुखाची काळजी घेतो, मी म्हणालो. आणि त्यांच्या कपाळावर, गालावर, डोळ्यावर हळूहळू किस केल्या. त्या माझ्या मिठीत विरघळत होत्या. आमचे ओठ पुन्हा भेटले. यावेळी किस थोडी अधिक तीव्र होती, पण प्रेमळ आणि भावनिक. माझे हात त्यांच्या पाठीवर हळूवार फिरत होते. त्यांचे हात माझ्या मानेभोवती. आम्ही बराच वेळ एकमेकांना घट्ट धरून होतो. मी त्यांच्या कानात प्रेमाच्या गोष्टी सांगत होतो. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तुझ्या हास्यात, तुझ्या स्पर्शात मला शांती मिळते. त्या माझ्या शब्दांनी हसत होत्या आणि कधी रडतही होत्या. मी वर्षानुवर्ष प्रेम शोधत होते. तू आलास आणि सगळं बदललं, त्या म्हणाल्या. मी त्यांना दिवाणावर आरामात बसवलं. त्यांच्या मानेवर, खांद्यावर हळू किस केल्या. त्या किंचाळल्या नाहीत, फक्त माझं नाव पुकारत होत्या. सार्थक, हळू. आमचा स्पर्श प्रेमाचा होता, आधाराचा होता. मी त्यांना पूर्ण सुख देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांच्या प्रत्येक भावनेला उत्तर देत होतो. रात्र पुढे सरकत होती. आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो, बोलत होतो, हसत होतो, एकमेकांना चुंबन देत होतो. मी त्यांच्या मनातील दुःख हळूहळू कमी करत होतो. आता तू एकटी नाहीस सुनीता, मी तुझ्यासोबत आहे. नेहमी त्या माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाल्या. तू मला नवजीवन दिलंस सार्थक. आता मला जगण्याची इच्छा झाली आहे. त्या रात्री आम्ही खूप जवळ आलो, शारीरिक आणि भावनिक दोन्ही पातळीवर. पण सगळं प्रेमात आणि आदरात होतं. मी त्यांना घट्ट मिठीत धरून ठेवलं होतं. त्यांचा श्वास माझ्या गळ्यात मिसळत होता. सकाळी मी निघालो तेव्हा काकूंच्या चेहऱ्यावर एक नवी चमक होती. मी त्यांच्या कपाळावर शेवटचं किस केलं. काळजी घे, मी संध्याकाळी येईन. घरी येताना मनात एक विचार होता. ही प्रेमाची कहाणी आता थांबणार नाही. आम्ही दोघं एकमेकांसाठी जगणार होतो. कितीही अडचणी आल्या तरी. काही दिवस गेले. आमच्यातलं नातं हळूहळू खोल होत चाललं होतं. काका नेहमीप्रमाणे दारूत हरवलेले. पण मला आणि सुनीताला त्याच्या फारशी पर्वा राहिली नव्हती. आमचे छोटे छोटे क्षण आम्हाला पुरेसे होते. मी रोज संध्याकाळी त्यांच्याकडे जायचो. कधी फूल, कधी चॉकलेट, कधी फक्त माझा वेळ घेऊन. एका शुक्रवारी काका अचानक शहराबाहेर गेले. त्यांच्या मित्राच्या घरी रात्री राहायचे होते. सुनीताने मला सकाळीच फोन करून सांगितलं, आज रात्री ये, मी वाट बघते. मी ऑफिसमधून लवकर निघालो. हातात तिच्यासाठी लाल गुलाबाचा बुके आणि तिची आवडती चॉकलेट. दारावर टकटक केली तेव्हा तिने दार उघडलं. मी थक्क झालो. ती आज खूप वेगळीच दिसत होती. हलकी गुलाबी साडी, केस सुंदर बांधलेले, हलका मेकअप आणि डोळ्यात एक अनोखी चमक. सुनीता, आज तू खूप सुंदर दिसतेस, मी म्हणालो आणि आत शिरलो. तिने दार लावलं आणि माझ्याकडे वळली. तुझ्यासाठी साजले मी. तिचा आवाज लाजरा आणि आत्मविश्वासपूर्ण होता. मी तिला जवळ ओढलं. गुलाबांचा बुके तिच्या हातात ठेवला. आमचे ओठ एकमेकांना भेटले. ही किस खूप तीव्र आणि प्रेमळ होती. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीमध्ये मारून होतो. मी तिच्या केसातून बोट फिरवत होतो. ती माझ्या छातीवर हात ठेवून उभी होती. मला तुझ्याशिवाय आता जगता येणार नाही. मी तिच्या कानात कुजबुजलो. मलाही नाही सार्थक. तू माझं सगळं जग बनलास. आम्ही दिवाणावर बसलो. मी तिच्या हातावर, गालावर, मानेवर हळूवार किस करत होतो. ती माझ्या स्पर्शाने किंचित थरथरत होती. स्पर्श एकमेकांना पूर्ण जाणून घेत होते. रात्र खोल होत चालली होती. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. मी तिला पूर्ण प्रेमाने सांभाळलं. प्रत्येक स्पर्शात, प्रत्येक किसमध्ये मी तिला सुख देण्याचा प्रयत्न करत होतो. ती माझ्या नावाने पुकारत होती, सार्थक, मी तुझी आहे. आम्ही एकमेकांत विरघळलो. शारीरिक जवळीक प्रेम आणि भावनांनी भरलेली होती. आम्ही रात्रभर एकमेकांच्या मिठीत होतो. बोलत होतो, हसत होतो, कधी रडतही होतो. तू मला नवजीवन दिलंस, ती म्हणाली. मी तिच्या केसात हात फिरवत म्हणालो, आणि तू मला प्रेम शिकवलं सुनीता. पहाटे आम्ही खिडकीजवळ उभे होतो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून उभी होती. बाहेर पाऊस पडत होता. मी तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणालो, आता काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. काका जे काही करतात त्याची पर्वा करू नको. मी तुला सुखी ठेवेन. तिने माझ्या डोळ्यात बघितलं. मीही तुझ्या सगळं करेन. ही गुप्त प्रेमकथा आपली राहो, पण आपलं प्रेम कधीही संपणार नाही.
त्या दिवसानंतर आमचं नातं अधिक मजबूत झालं. काका दारूत व्यस्त असताना आम्ही आपल्या छोट्या-छोट्या क्षणात जगत होतो. मी तिला बाहेर फिरायला नेत असे. ती माझ्यासाठी खास पदार्थ बनवायची. आमच्यात प्रेम, विश्वास आणि एकमेकांवर पूर्ण समर्पण होतं. कधी-कधी मला अपराधी वाटायचं, पण तिच्या स्मित्यात सगळं विरघळून जायचं. ती माझी सुनीता होती. मी तिचा सार्थक. आम्ही दोघं एकमेकांना पूर्ण केलं होतं. ही कथा अशीच पुढे चालली. दुःखातून, प्रेमातून, एकटेपणातून, साथीत. जीवनात कधी-कधी असेच अनपेक्षित नातं येतं, जे सगळं बदलून टाकतं. मी आणि सुनीता, आमचं प्रेम नेहमी असंच ताजं आणि असंच तीव्र राहील.